अरे तू जरा आराम कर ना घरामध्ये बसून. तुझं काय काम आहे इथे शॉप वरती? सगळे लोक अरे भडकती हे दुनिया भडकाने वाला चाहिए. तर तुलाच तुझ्या पोराची काळजी नाही, आम्हाला नाही काळजी, आम्ही बिगर काळजीचे. लेमन टी, ब्लॅक टी, ओ माय गॉड. काळा मसाला दूध. ओ हे बघा हा जेचा सर्कल आहे इथे आणि तिथून वेदांत येते सायकल घेऊन. सायकल घेऊन आला बेटा तू? व्हेरी गुड. गाडी बघ व्यवस्थित हा. चल पॅन्डल मार लवकर. चला पॅन्डल मारा. आपल्या भाषेत दोघं नातू आणि आजी सायकल घेऊन चालले. आरामात थांब. लेफ्ट मार लेफ्ट मार. चल लवकर बेटा. राईट मार. मार राईट. फास्ट चालव बेटा फास्ट. लेफ्ट मार लेफ्ट. लेफ्टला घे लेफ्टला. थकला वाटतं वेदांत. इथे एवढं ऊन आहे आणि घरापासून चालत चालत सायकलवर हा चालत आला आणि ही पळत पळत आली. काय गरज एवढ्या उन्हामध्ये यायची. इथे आपला एक दंत अमृतुल्य शॉप आहे. हा पुतळा इथे असतो. इथे एक दंत अमृतुल्य शॉप आहे. इथे बघा जेचा सर्कल आहे तिथे समोर. आणि हे काका इथे रोज आपल्याला हात दाखवतात गाडीनी. काय बोलताय? रोज हात दाखवतात. 20-50 राऊंड होतात तिथून. येतात आता मी तिथे उभा असताना ते हात दाखवून जातात. काय आलं? चोरी होणार बोलतो सायकल इथे ठेवल्यावर. इथे आई फायनली बसले. काय थकलीस? मग कोण बोलला तुला त्याला सायकल येऊन घेऊन यायला चालत चालत? अरे ते सायकलचा कोण उपयोग करतोय काय, त्याला कोण नेतं. किती खुश झाला तो. इथे मी अर्धी चहा ठेवून गेलो हिच्या मागे मागे. मी बघू ही कशी येते. पप्पांचा कॉल आला. बरोबर आणणार मी. बरोबर काय गाड्या घोड्या येतात. तर तुलाच तुझ्या पोराची काळजी नाही, आम्हाला नाही काळजी, आम्ही बिगर काळजीचे. अरे पर गाड़िया भाई अभी गाड़ी आ रहा है और उसमें साइकिल व्हीकल लेके आ रहे बच्चे को. तेरे को कैसा लग रहा है बता? गलत है क्या सही हो बता? सिर्फ गलत है. घे बोल आता. कोणती चहा देऊ? भाई कौन सा चाहिए आपसे? आपको गुड़ का क्या शक्कर तुला का? कसं वाटलं? शक्कर का? साखरेची चाय दे. आणि इथे बघा इथे चहा बनवता बनवता इथे दूध वरती आलंय आणि आम्हाला माहित पण नाही. एवढी गडबड असते इथे. मी आणि प्रतिभा शॉप वरती, आई इथे, पप्पा बाहेर, सगळी पूर्ण फॅमिली आम्ही इथे बिझनेसमध्ये लागलेलो आहे. कारण की मॅन पॉवर कमी पडते म्हणून आपली फॅमिलीची पॉवर पुरी पडते इथे. आता एवढं टाईम ऊन होतं. आता अचानक सावली झाली आहे बघा. पूर्ण छाव झाले. आता काळोख झाला अचानकमध्ये. पाऊस यायचं तर नावच नाही आहे. तर चला तुमचा भाऊ चहा बनवतो एकदम कडकवाली इलायची चहा बनवतोय. गुळाचा चहा बनवून झाला आहे आणि आता इलायची चाय तुमचा भाऊ एकदम कडक आणि कायदेशीर बनवणार आहे. या टेस्ट करायला कधी. तर मित्रांनो इथे चहा बनवत असताना माझ्या हाताखाली कोण ना कोण लागतोच. कारण प्रतिभा असते इथे. तर प्रतिभाला सांगतो मी चल बुक्की टाक, साखर टाक, इलायची पावडर टाक. या सगळ्या गोष्टी कोण ना कोण हाताखाली लागतोच माझ्या काम करण्यासाठी. तर एकट्याने जमत नाही मला. बाकी कोण एकटा असं हँडल करू शकतो पण आपल्याला नाही जमत एकट्याने. आता प्रतिभा काय करते? प्रतिभा बघ अंधार आहे पूर्ण. लाईट तर लावशील का नाही जरा? लाईट लावू? मग अंधार झालाय. लाईट बंद केली. वा वा वा. गरम होतं म्हणून लाईट बंद केली आणि इथे अंधारात मी बनवू चहा. वा 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 वा. टाकू पावडर? हा टाक. मस्तपैकी चहाचा सुगंध असा येतोय ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला. खूप छान असा साखरेची चहा. साखरेची इलायची चाय बोला. इलायची चाय कडक एकदम आट एकदम कायदेशीर एकदम कडक. झोमॅटोवर पण खूप साऱ्या ऑर्डर येतात चहासाठी. चहासाठी फक्त इलायची चहा, गुळाचा चहा, मिसळ पाव, बन मस्का तर मला बंद करावा लागतो कधी कधी. एवढ्या बन मस्क्याचे ऑर्डर झोमॅटोवरून येते. संपले बन मस्का आहे आमचे. नाही कुठेच नाही बन मस्का. आणि आपला बन मस्का एकदम कायदेशीर असतो. वेगळा असतो थोडासा. तुम्ही एकदा खाल लोणी पाव किंवा बन मस्का तर नक्की आठवण काढाल. म्हणून एक दंत अमृतुल्य झोमॅटोवरती तुम्ही नक्की बघा आणि ऑर्डर करा. जे काय तुम्हाला करायचं आहे. चहा, गोळ्याचा चहा, साखरेचा चहा, बन मस्का, मिसळ पाव, अजून काय प्रतिभा? लेमन टी, ब्लॅक टी, ओ माय गॉड. काळा मसाला दूध. ओ व्हॉट अ फेबुलस बा. तर चला मित्रांनो चहा थोडी आता उठून घेतो थोडीशी. त्याच्यानंतर आपण बोलू. मित्रांनो मी चहा बनवतोय. वेदांत बोलतो पप्पा पंखा लावा खूप गरम होतोय. आता चहा अजून थोडीशी बाकी आहे त्याच्यामुळे मी थोडा गॅस बंद केलाय. पण वेदांतला बघा ही एडजस्ट फॅन आहे इथे. तोपर्यंत वेदांत कशी हवा येते बेटा? चांगली येते हवा. मजा आलाय? मजा आ रहा है तेरे को बोल? सायकलला धूप मध्ये चालू नाही शकत. व्हेरी गुड. घराच्या बाहेर चालू शकतो. हा काय? बस डोर मध्ये इथं नाही चालू शकत. ओके धूप मध्ये नाही चालू शकत बोलतो. घरी आणि घराच्या बाहेर चालू शकतो वेदांत.
पण धूपमध्ये नाही. घरापासून तर इथपर्यंत सायकल चालवत आणले त्याने. मग काय कौतुक, सगळी मुलं चालवतात तर कौतुक काय त्याच्यात. अरे त्याला बाहेर कोण आणतो काय. हा मग तो आता पाठी लागलेला बाहेर मला नाही बाहेर मिळेल. आता मी शॉपवरती जाते संध्याकाळी तुला नेते. मग बोलतो मग चल मी पण शॉपवरती येतो मला सायकल नाही अरे तू घेऊन. जरा आराम कर ना घरामध्ये बसून. तुझं काय काम आहे इथे शॉप वरती. हा. सगळे लोक बोलतात हिला आराम करायला देत नाही, आराम करायला देत नाही. आराम कर जरा. मग करते उद्या आहेच नाही मी चालली कामाला उद्या. या आराम करायला बोललं तर ही कामाला जाणार काय. मग आराम काय नाही करणार. उद्या कामालाच जाईल मी सकाळी. बसा दोघं जण चाय बनवत. हा? हराम होईल हराम. खाली पकड. मग तुझा जीना हराम होईल प्रतिभा आई कामाला गेली तर. मग आता उद्या कामाला जाणार आहे आई. पण काय गरज आहे इथे शॉप वरती लक्ष द्यायचं. काय बोलते कोणी आईने. मग आई नाही लक्ष देणार मग कोण लक्ष देणार. अरे पण आता आई उद्या कामाला जाणार ना मग शॉप वरती. जाऊ द्या, दोघं आहेत ना सांभाळतील. वा 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 वा. हा? ऐकलंस काय, कामाला जाऊ द्या बोलते प्रतिभा. हा, मग जाऊ देत ना मी कामाला जाणार. अहो, एक दिवस जाते ना ते हप्त्यातून एक दिवस जायलाच म्हणजे लागतं प्रतिभाचं म्हणणं काय आईची गरज नाही इथे शॉप वर. हो तसं नाही मग कसं आहे बघितलं आई तुझी गरज नाही बोलते इथे शॉप वरती. चालेल, मी येणारच नाही शॉपवरती. मला इथे काय. शॉप वरती आई दिसली नाही तर सगळे कस्टमर बोलतात अरे मम्मी किती रे, अरे आई कुठे आहे, अरे आई दिसत नाही. काय बोलते आई. हो, कशाला? आई हा? बघितलं कसं भडकवतात. तो आता कसा- सकाळपासून आले अरे भडकती है दुनिया भडकाने वाला चाहिए. अरे वा, ए, इकडे बघाल. वेदांत खूप खेळतोय. खूप दिवसानंतर वेदांत असा बाहेर येतोय सायकल घेऊन. एवढा खुश झाला ना सायकल त्याला घेऊन आली मी तर लय कारण खुश की ही झाला. पूर्ण सुट्टी आमची शॉप मध्ये गेली आणि वेदांची घरीच गेली. बाबू, कुठेच तुला फिरायला कसं नाही ना, वाटलं? वॉटर पार्क ना, गार्डन ना, कुठे. ये ना इकडं. या एवढ्या महिन्यानंतर पहिल्यांदा सायकल एवढ्या लांब आणल्या आम्ही पहिल्यांदा. म्हणून खूप खुश झाला वेदांत. हे बघा नंगे पाय भासतायत तरी तिथे उभा आहे वेदांत. मित्रांनो फायनली घरी आलो. वेदांत येतच नव्हता, बोलतो सायकल घेऊन ये. पण नाही, शेवटी सायकल शॉपवरती ठेवली. काय बोलते प्रतिभा. सायकल शॉपवर ठेवली आणि त्याला घेऊन आलो. ते पण आता 4 वाजता घेऊन जायचे तर आता मी घरी जाऊन झोपणार नाही. कारण की आम्ही झोपतो ना, तो झोपत नाही. बोलतो तुम्ही लोक झोपणार मग मी काय करू. शेवटी वेदांतला कसा बसा मस्का लावून सायकल शॉपवर ठेवली आणि आम्ही लोक आलो घरी. कसा बसा त्याला गाडीवरून उचलून बिचलून, नाहीतर गेला सायकल घेऊन आलो असतो तर अजून दम निघाला असता. चला बेटा पीछे खडे रहने का कभी भी, पाठी उभं राहायचं पाठी. हा गुड बॉय आहे ना. मित्रांनो सकाळी आम्ही 5 वाजता उठतो, शॉपवर जातो आणि 7च्या नंतर ऊन यायला सुरुवात होते. आता घरी आलो, प्रतिभाने टायमिंग बघितला, बोलते आत्ताशी 11 पण नाही वाजले, म्हणजे 5 मिनिटं 11ला अजून बाकी आहे. तर बाहेर एवढं ऊन आहे तर असं वाटतं दुपारचे 1 का 2 वाजले. काय बोलतो प्रतिभा. दुपारचे असं वाटतात 1 का 2 वाजलेत. म्हणून मला वाटलं आईचा जेवायचा टाइम झाला असेल. पण आई तर आपल्या अगोदरच येऊन बसते 10 वाजता. म्हणजे एवढं बाहेर ऊन आहे. पावसाची वाट पाहतोय आम्ही की पाऊस कधी येतोय. खूप गरम होतं इथे. तर मित्रांनो चला आता जेवायची वेळ झालेली आहे आणि तुमचा भाऊ आज कायदेशीर जेवणार आहे. कायदेशीर म्हणजे काय, नॉनव्हेज बनवलंय ना, मग पोट भरून एवढ्या दिवसाचं खाणार बरोबर ना. कारण की माझी तब्येत बरी नव्हती, नागिन झाली होती मला, त्याच्यामुळे मी नॉनव्हेज खात नव्हतो गेले 10-12 दिवस. आम्ही पण पूर्ण फॅमिली नॉनव्हेज खात नव्हते 10-12 दिवस. त्याच्यामुळे आज पहिल्यांदा नॉनव्हेज बनवलं. तर आज मी कायदेशीर जेवणार आहे एकदम नॉनस्टॉप. आणि जेवायच्या वेळेला मित्रांनो तुम्हाला एक सांगू, सकाळी 5 वाजता उठतो आम्ही, शॉपला जातो आणि घरी येतो. आणि झोपायचं म्हटलं की कोणाचा ना कोणाचा कॉल येतो. आणि फोन सायलेंटवर मी ठेवत नाही कधी, जिंदगीत नाही फोन सायलेंटवर ठेवत. कारण कोणाचा कधी काय कॉल येईल, इमर्जन्सी असेल तर त्याच्यामुळे मी खरंच फोन सायलेंटवर ठेवत नाही. त्याच्यामुळे झोप मोड होते. चला फोन सायलेंटवर ठेवला किंवा व्हायब्रेटवर ठेवला पण काय मतलब आहे, कोण ना कोण घरी बेल वाजवतो, कोण ना कोण येतो, झोप मोड होऊन जाते. जरा पण झोप नाही दुपार. 15-20 मिनिटांनी चालत असतं. प्रतिभा बोलेल दुपारची मी थोडी झोपेल, तर प्रतिभाच्या पण झोपेला थारा नाहीये. कारण वेदांत पण झोपून देत नाही ना. कोण बेल वाजवत असतो, प्रतिभाचे फोन येतात, आईचा फोन येतो, पप्पांचा फोन येतो, काय ना काय गोष्टी चालू असतात. पण आता फिलहाल तर मी कायदेशीर एकदम जेवणार आहे. तर जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. आणि कायदेशीर झोपणार. अरे झोप लागते काय यार? झोप लागते काय टेन्शन मध्ये सांग मला. बरोबर. मग कोण ना कोण येतो, बेल वाजवतो, कधी कोणाचा फोन येतो, कधी झोमॅटोची ऑर्डर येते, काय येते, सगळ्या गोष्टी बघायला लागतात. जरा पण फुरसत नाही मला, जरा पण म्हणजे म्हणून जरा पण. सांगते, रात्री 10 वाजता येताना जेवायचं आणि झोपून जायचं. मग लगेच झोपतो. कुठे टाइमपास करायला बाहेर फिरायला जातो का आपण, अशी बोलतेस तू. जातच नाही आता टाइम. तर मित्रांनो शॉपमध्ये कोण लेडीज किंवा कोण जेंट्स असेल, काम करण्यासाठी इच्छुक असेल
तर प्लीज कळवा मला, कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करा. शॉपमध्ये आपल्या चहाच्या शॉपमध्ये काम करायचं असेल तर इच्छुक कोण असेल त्याला हा व्हिडिओ सेंड करा. आणि प्लीज विरार ईस्ट वेस्टमध्ये कोण राहणारे असतील तर आपल्याला लांबचे नको आहे, तर आपला शॉप जो आहे तो विरार वेस्टला आहे. तर नक्की सांगा मला. तर चला मी पहिलं जेवतो, नंतर तुमच्यावर बोलतो. मित्रांनो, तुम्हाला बोललो ना, जेवून थोडंसं झोपलो होतो, बोललो 1 तास तरी झोपेल, पण नाही. कंपनीवाल्यांचे कॉल, लोनवाल्यांचे कॉल, आईचा कॉल, सुजलचा कॉल, असं करत करत शेवटी लास्ट कॉल आईचा आला आणि बोलली ये कोणतरी फॅन्स आलेत आपल्या शॉपवरती भेटायला. तसंच कुठलं तोंड वगैरे धुतलं, आता त्यांना भेटायला चाललं. म्हणजे आज पण झोप इनकम्प्लीट. तर चला त्यांना भेटूया. मित्रांनो, मी बोललो होतो तुम्हाला आम्हाला भेटायला म्हणजे आम्हाला भेटायला फॅन आले नागपूरवरून, आणि इथे मी आलो आहे त्यांना भेटायला. हे भाऊ आहे आपले सचिन भाऊ, जे कांदिवलीला राहतात. ह्यांचा कॅटरस आहे भक्ती कॅटरस म्हणून. आमच्याकडे कॅटरसमध्ये जेवणाची ऑर्डर घेतो मी. 50 माणसापासून 5000 माणसापर्यंत मी जेवणाची ऑर्डर घेतो. लग्नाची, बड्डे, इव्हेंट, म्हणजे सगळे प्रकारचे पूजा वगैरे सगळे ऑर्डर घेतो मी. आणि बाकी तर मी दादाची एक ऑर्डर केलेली, मी सांगितलं दादाला आता, तर ते मला ओळखले आता बरोबर. आणि माझ्या गावावरून फ्रेंड म्हणजे रिलेशनवाले आलेले थोडे, तर त्यांना घेऊन आलेलो मी. काय बोलताय, कसे आहे? बढिया. कधी आलात तुम्ही इथे? आम्ही संजू भाऊला भेटायला आलोय. तुमचे ब्लॉग मला खूप आवडतात. धन्यवाद धन्यवाद. कशी हाय? मस्त. व्हेरी गुड. काय बोलतात ताई, कसे आहेत? काही नाही, फॅन आहे तुमची. कसे आहेत? तर इथे सगळं फॅमिली आपल्याला भेटायला आलेले आहेत. आणि ह्या भाऊंचं इथे भक्ती कॅटरस आहे, तर तुम्ही नक्की मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या फंक्शनसाठी ऑर्डर करू शकता फूड्स. मी इथे फूड्स दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता यांची कशा प्रकारे सर्व असते ती. मित्रांनो, त्या टी शर्टवर खूप गरम होत होतं म्हणून घरी आलो आणि पहिला टी शर्ट चेंज केली. ही कॉटनची घातली, जरा बरं वाटते. आता जातो शॉपवर. तर मित्रांनो, फायनली शॉप वगैरे क्लोज करून वाजलेले आहेत 11 आणि आता आम्ही झोपणार आहोत सगळे. वेदांत इथे बेटा. आपण श्रीराम संजय काजून श्रीराम संजय अजून 4 सालचा होता तर मी सायकल चालवायला शिकला नाही. आता 5 सालचा झाला, आता शिकला, पण थोडं शिकला, आता पळतो, तेव्हा पण कळतोय मी. ओके. वेदांत 4 सालचा होता तेव्हापासून सायकल चालवते, पण आत्ता शिकला वेदांत सायकल, आहे ना बेटा? ओके. मग पडतो तू खाली? कधी कधी पळतो. कधी कधी पळतो खाली तू? कसा पडतो रे? अरे असे हे मोठं आहे ना, छोटापासून मोठा आहे याच्याने. ओके. मग आता झोपायचं बेटा? नाही. का? हा ना. ओके. हा. तर जेवलं आता कायदेशीर. प्रतिभा अजून भांडीच घासते. खूप उशीर होतो रात्री झोपायला आणि सकाळी 5 वाजता ओरिजिनल झोप असते. ओरिजिनल एकदम डोळे बंद असतात तरी पण असं डोळे उघडायला खूप जीवावर येतं, पण काय करणार, काम आहे, करावंच लागणार. तर चला मित्रांनो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. भेटू नवीन दिवसामध्ये, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.